लास्ट व्हिडिओमध्ये आपण ईट आणि वर्क डनचं रिलेशनशिप बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगितलं बघा. पहिलं रिलेशन, when dq amount of energy added to the system, म्हणजे काय झालं, ऑन द सिस्टीम झालं, बरोबर की नाही. काय झालं, ऑन द सिस्टीम. टू द सिस्टीम म्हणजेच काय, ऑन द सिस्टीम. when dq amount of energy is added to the system, then system internal energy कशी दाखवणार आपण, du ने. ठीक आहे, इंटरनल एनर्जी कशी दाखवणार आपण, du ने. then system of internal energy du is increases. जर इन्क्रीज होत असेल, du इन्क्रीज होत असेल, then some amount of energy used to make work done. वर्क डन म्हणजेच काय, dw. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, dq अमाऊंट ऑफ इतकी एनर्जी दिली, त्याच्यापैकी इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी त्यांनी du इतकी एनर्जी यूज केली. बाकीची जी रिमेनिंग एनर्जी राहिलेली ती एनर्जी यूज केली तुमची वर्क डन करण्यासाठी. मग ते काय म्हटलं मी, du dw. क्लिअर आहे. काय सांगितलं, एवढी एनर्जी दिल्यानंतर इंटरनल एनर्जीसाठी du इतकी यूज केली आणि dw. सेकंड केस बघूया. when it is supplied, it म्हणजे काय, dq सप्लाय केला, when it supplied to the system. ठीक आहे, वर्क डन जे होणार आहे कुठं होणार आहे, बाय द सिस्टीम. वर्क डनचं काम कुठं असतं, ऑलवेज बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, dq supplied to the system, when it dq supplied to the system, if no work done, जर वर्क डन झालं नाही, म्हणजे du झालं नाही, dw झालेला नाही, then total energy dq is converted into du. ठीक आहे, टोटल एनर्जीचं कन्वर्जन काय आहे, du. म्हणजेच काय बघा बरं, आपल्याजवळ इक्वेशन काय, याला इक्वेशन 1 म्हणा. आपल्याजवळ इक्वेशन काय, dq इज काय, du प्लस dw. dw ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात, dq इज इक्वल काय, du. ओके, म्हणजेच इथं काय होणार आहे, इंटरनल एनर्जी वाढणार आहे. इंटरनल एनर्जी जर वाढत असेल, तर आपण काय म्हणतो, ऑन द सिस्टीम. ठीक आहे, याला इक्वेशन सेकंड म्हणू. ठीक आहे, तिसरं कुठपर्यंत दिसेल बा, when dq not supplied, dq सप्लाय केला गेलेला नाही, then work done is converted
इंटू इंटरनल एनर्जी. पण इथं काय होणार आहे, इंटरनल एनर्जी काय होणार आहे, लॉस होणार आहे. हां, इंटरनल एनर्जीचं काय होणार आहे, लॉस होणार आहे. लॉस होत असेल तर आपण निगेटिव्ह साईन यूज करतो. चला, काय आपल्याजवळ डी क्यू इज इक्वल काय, डी यू प्लस डी डब्ल्यू. काय केल्याने आपण डी क्यू दिलेला नाही आहे, हा डी क्यू गेला म्हणजे काय झालं, 0. ओके, 0 इज इक्वल काय, डी यू प्लस डी डब्ल्यू. देअरफॉर डी डब्ल्यू इज इक्वल काय, मायनस डी यू. निगेटिव्ह एनर्जी काय दाखवतो आपल्याला, लॉस्ट. निगेटिव्ह एनर्जी काय दाखवलं तुम्हाला, युनिट काय दाखवलं, लॉस झालेला आहे. ठीक आहे, हे झालं तिसरं रिलेशन. चौथं रिलेशन. आता बघा, जर असा केस जर घडला, असं जर केस घडला, इंटरनल एनर्जीमध्ये लॉस झाला, तर काय झालं, आता डी क्यू झालं, डी डब्ल्यू झालं. ओके, हां झालं. हे इक्वेशन मी इथं टाकलं, किंवा या डी यूला मी इकडे शिफ्ट केलं, या डी यूला मी इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह झालं. ठीक आहे, मग काय म्हणणार, डी यू इज इक्वल टू काय, डी यूला जर मी या साईडला जर निगेटिव्ह टाकलं तर या साईडला शिफ्ट केलं, आणि तुमचं डी डब्ल्यू ॲज इट इज मायनस डी क्यू बनेल, मायनस डी क्यू बनेल. जर मी तुम्हाला डी क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायला लावलं, डी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, डी यू काय लिहिणार, मायनस डी यू प्लस डी डब्ल्यू असं लिहा. किंवा तुम्ही याला या पद्धतीने लिहू शकतात, डी डब्ल्यू मायनस डी यू. अजून कसं लिहू शकतो ते एकदा बघून घ्या. मी जसं इथं डी डब्ल्यू इज इक्वल काय, मायनस डी यू, मग याला मी असं पण लिहू शकतो, डी यू इज इक्वल काय, मायनस डी डब्ल्यू. या केसमध्ये पण आपण लिहू शकतो. मग मी तरी वाटलं सर, डी क्यू इज इक्वल काय, डी यू ॲज इट इज टू आपण, पण वर्क डन काय केलं, मायनसमध्ये लिहिलं. ओके, आता ऑन द सिस्टम आणि बाय द सिस्टम बघूया, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. हां, पहिली गोष्ट, डी क्यू डी यू डी डब्ल्यू मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. तिन्हीच्या तिन्ही गोष्टी या पद्धतीने होऊ शकतात. चला, कालचा पाठ दिसतोय, ओके दिसतोय. हां, इथं मी लिहितो वाटलंच तर, ऑन द सिस्टीम बाय द सिस्टीम. सिस्टीमवर जर काम होत असेल, आणि ऑलवेज लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हाही विचार करशाल तेव्हा ऑन द सिस्टीमचा विचार करा. हां, आणि एक लक्षात ठेवा, ऑन द सिस्टीम सगळे पॉझिटिव्ह एक्सेप्ट वर्क डन. हां, हे काय म्हणतो मी, ऑन द सिस्टीम. हे काय तुमचं, बाय द सिस्टीम. हां, ऑन द सिस्टीम डेल क्यू किंवा डी क्यू. हां, डी क्यू ऑन द सिस्टीम. सिस्टीमला जर हीट अप्लाय केला तर सिस्टीमचं हीट वाढणार आहे, सिस्टीमचं हीट वाढणे हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह असतं, मग असणार आहे पॉझिटिव्ह. ओके, बाय द सिस्टीम. बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीम कडून झालं म्हणजे सिस्टीमचं हीट काय होणार आहे, कमी होणार आहे, टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. हे निगेटिव्ह गोष्ट झाली, म्हणून झाली निगेटिव्ह. चला, डी यू बद्दल बोलू. जसंही ऑन द सिस्टीम केलं म्हणजे हीट अप्लाय केलं, हीट अप्लाय केलं म्हणजे टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, कोलिजन वाढतील, कोलिजन वाढलं तर टेम्परेचर वाढलं, बरोबर. टेम्परेचर वाढलं तर काय झालं, इंटरनल एनर्जी वाढली, आणि इंटरनल एनर्जी वाढत असेल तर ते झालं पॉझिटिव्ह, इंटरनल एनर्जी लॉस होत असेल तर काय, निगेटिव्ह. मग राहिलं तुमचा डी डब्ल्यू. ऑन द सिस्टीम डी डब्ल्यू, ऑन द सिस्टीम. सिस्टीम इथं काय घेतो आपण, गॅस. जेव्हा मी वर्क डनचा व्हिडिओ सांगितलं तिथं सांगितलेलं, ऑन द सिस्टीम म्हणजे काय, गॅस. बाय द सिस्टीम म्हणजे फिस्टनवर काम करतोय तो. बाय द सिस्टीम म्हणजे व्हॉल्यूम वाढणार आहे. व्हॉल्यूम वाढणे कशासाठी, आपल्यासाठी चांगलं आहे, म्हणून म्हटलं पॉझिटिव्ह. आणि हे झालं तुमचं, काय झालं तुमचं इथं, ऑन द सिस्टीम निगेटिव्ह. मग तुम्हाला इथं मी ट्रिक्स एस दिलं, ऑन द सिस्टीम all are positive except वर्क डन. एक्सेप्ट काय तुमचं, वर्क डन. वर्क डन सोडून सगळं काय होणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, राहिला केस आता 0 साठी, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं 0.
वर्क डन कधी होणार नाही, 0 बद्दल बोलू, 0ची केस घेऊन टाकू इथं. इथं कोणती केस घेणार आपण आता, इथं 0ची केस घेणार आहे. हा चला, 8 कधी 0 होईल, 8 कधी 0 होईल, जेव्हा नो एक्सचेंज. आता नो एक्सचेंज ऑफ 8 असेल तर 0 होऊन जाईल. इथं पण काय होणार आहे, नो एक्सचेंज. आणि इथं काय होणार, नो व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम कसं राहील तुमचा, कॉन्स्टंट. तेव्हा काय राहील तुमचं वर्क डन 0 असेल. व्हॉल्यूम जर चेंज होत नसेल तर वर्क डन काय राहील, 0.